आज अरहानच्या पप्पाचं पायाचं नख डायरेक्ट तुटलंय. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त असताल आणि आपल्या आपल्या जीवनात खुश असताल. तर इथं माझं चालू होतं अरहानला अंड भरवण्याचं काम. उकडलेलं अंडा अरहानला भरवणं म्हणजे माझा एक जबरदस्त टास्कच असतो, कारण त्याला उकडलेलं अंड अजिबात आवडत नाही. तर इथं त्याला नादी लावलो मी. ते एक अंड कमीत कमी अर्धा तास लावलं त्याने ते खाण्यासाठी. अर्ध्या तासात ते अंड मी त्याला भरवलं. आणि त्यानंतर मला करायचं होतं इथे दूध गरम, कारण अरहानचे पप्पा आले होते दूध घेऊन. आणि त्यांना मी वरून ते पातेलं घ्यायला सांगितलेलं आणि त्या अरहानच्या हातात देऊन म्हणत होते अरहानला की दे मम्मीला. आणि इथेच झाला सगळा घोटाळा. ते पातेलं त्यांच्या हातातून खाली पडलं आणि ते डायरेक्ट पडलं तर त्यांच्या बोटाच्या नखावर. आणि मला वाटलं अगोदर की अरहानच्याच पायावर पडलं आणि मी त्यांना ओरडत होते की अरहानला लागलं असेल म्हणून. ते म्हणे त्याला नाही लागलं, मलाच लागलं. आणि मी बघितलं तर खरंच खूप लागलेलं होतं. नख आहे ना डायरेक्ट तुटलेलं होतं. अगोदर मला ते अंधारात एवढं कळलं नाही, म्हटलं समोर थोडंसं लागलं असेल म्हणून मी म्हटलं त्याच्यावर मी हळद टाकते. तर हळद वगैरे टाकली मी. तर जीवनात काही गोष्टी अशा अचानकच घडतात ना, ज्याचा माणसाला थोडासा अंदाज आलेला नसतो. आणि मी ते नंतर बघितलं तर ते फारच लागलेलं होतं. तर अरहानही इथे नाराज झालेला होता, रडत होता तो. कारण त्याच्याकडून ते पडलं होतं, त्याच्या हातातून पडलं होतं ते खाली. तो रडत होता. त्याचे पप्पा त्याला थोडे इथं बोललेले तर तो रडायलाच लागला. तर मग त्याच्यानंतर मी दूध गरम करायला इथं घेतलं आणि म्हटलं चहा करावा. तर इथं मी त्यांच्यासोबत बोलत होते, कारण काय गरजच नव्हती त्याच्या हातात द्यायचं पातेलं, डायरेक्ट मला द्यायचं होतं तुम्ही. पण मग तेच ना, अगोदर अंदाज नसतो कोणत्या गोष्टीचं का पुढं असं होणार आहे. जर झालं असतं तर कदाचित त्यांनी पातेलं डायरेक्ट माझ्या हातात दिलं असतं. पण असो, झाली गोष्ट, त्याला काही करता येणार नाही. मग मी हळद वगैरे लावली. पण फार ते आता थंडीचे दिवस चालू झालेत ना, तर ते फार त्रास देणार आहे त्यांना. आणि नंतर चहा वगैरे उकळला आणि म्हटलं त्यांना अगोदर चहा देऊन यावा. मग इथं चहा वगैरे गाळून घेतलेला, कारण वेळ होती संध्याकाळची म्हणजे रात्रीचीच वेळ झालेली. ते कामावरून आलेले होते, बराच वेळ झालेला होता. मग चहा वगैरे दिला. रविवारचा व्हिडिओ आहे हा, संध्याकाळचा, रात्रीचा. तर तुम्हाला इथं मी त्यांचा नख दाखवते बघा. खूप जबरदस्त लागलेला आहे त्यांच्या नखाला. त्यानंतर त्यांनी चहा वगैरे घेतला आणि थोड्या वेळाने फ्रेश होऊन सोबत जेवणं वगैरे केली. तर आजच्या पुरतं इतकंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि खरंच स्वतःची काळजी घेत चला, कारण कोणता क्षण काय घेऊन येईन आपल्यासाठी सांगता येत नाही.